आपल्या शहरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी पब्लिक मीडिया चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। कुळगाव बदलापूर पालिकेतील विविध विभागात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाने केलाय। नागरिक अधिकाऱ्यांकडे इथे तक्रार घेऊन गेल्यास त्याची दखल घेतली जात नाही। त्यामुळेच या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटानं आज कुळगाव बदलापूर महापालिकेच्या मुख्यालयावर आक्रोश मोर्चा काढला होता। यावेळी बनावट नोटांचा हार महापालिकेच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आला, तर इथे बनावट नोटा उधळण्यात देखील आल्या। मात्र या नोटा उधळल्यानंतर या नोटांवर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा जो फोटो होता तो आंदोलनकर्त्यांच्या पायाखाली तुडवला जात होता। इतकंच काय तर या मोर्चाचे नेतृत्व करणारे राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस हेमंत रुमणे यांच्या देखील पायाखाली महात्मा गांधींचा फोटो तुडवला जात होता। ही बाब पत्रकारांनी त्यांच्या लक्षात आणून दिली। त्यानंतर पत्रकारांनी या नोटा इथून उचलायला लावल्या। या संदर्भात रुमणे यांना प्रश्न विचारताच त्याने चूक मान्य केली आणि माफी देखील मागितली। जे तुम्ही काही पैसे घेऊन आला ते तुम्ही पायाखाली तोडलेत, राष्ट्रपित्यांना तुम्ही पायाखाली तोडले, त्याच्याबद्दल मी अख्ख्या भारताच्या जनतेची, राज्याच्या जनतेची माफी मागून दिलगिरी व्यक्त करतो। हे आमचे सामान्य कार्यकर्ते आहेत, त्यांना काही माहिती नसल्यामुळं त्यांच्याकडून ही चूक झाली, तर मी खरोखरच महाराष्ट्राची, राज्याची माफी मागतो। आमच्या कार्यकर्त्यांच्या वतीने ही चुकी मी मान्य करतो। त्यामुळे एखादं आंदोलन करत असताना ते अतिशय नियोजनबद्ध असलं पाहिजे, नाहीतर आंदोलन करत असताना एखाद्या महापुरुषाचा नकळत आपल्याकडून अपमान केला जातो। पब्लिक मीडिया, बदलापूर।